शब्द न्यूज करिता मी सिमरन सय्यद। पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे। शहरातील 1000 चौरस फुटापर्यंतच्या निवासी अवैध बांधकामांचा शास्तीकर माफ करण्यात आला आहे। याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली। परंतु या निर्णयावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। शास्तीकर शहरात लागल्या झिझिया सरकार करत होता। शहरवासी त्याचा खूप दिवस सामना करत होते आणि शहरवासियांच्या डोक्यावर कायमस्वरूपी तांत्रिक तणाव महेश असेल, मी असेल, आम्ही सातत्यानं मुख्यमंत्र्यांचे या गोष्टीचा पाठपुरावा केला की जेणेकरून गरिबांना शास्तीकर लागू नये। पाठीमागे निर्णय घेतला, पण ते 600 स्क्वेअर फुटापर्यंतच झाला होता। मग पुढे 15-20 स्क्वेअर फूट असेल तरी त्याचा फायदा होत नव्हता, म्हणून साधारण 1000 स्क्वेअर फुटापर्यंत माफ करावं, 1000 ते 2000 पर्यंत दीडपट करावा अशी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। आणि शहरवासियांना सांगायला आनंद होतोय की मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवडसाठी तो निर्णय स्वीकारला आणि त्या पद्धतीने निर्णय घेतला। आमची राष्ट्रवादी पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही वारंवार अशी मांडत आलेलो आहोत की हा शास्तीकर जो आहे हा सरसकट माफ करावा, अशा प्रकारची राष्ट्रवादीची भूमिका आहे। आणि त्या भूमिकेला या शासनाने कुठेही याच्यावरती लक्ष न देता आता हे परत केवळ 1000 स्क्वेअर फीटाचं गाजर या पिंपरी चिंचवडकरांना त्यांनी दिलेलं आहे। या पिंपरी चिंचवड शहराची जी निर्मिती झाली, एक कामगार नगरी म्हणून या शहराची निर्मिती झाली आणि वेगवेगळ्या राज्यातनं, वेगवेगळ्या विभागातनं, जिल्ह्यातनं या ठिकाणी रोजगारासाठी कामगार वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेल्या 15-20 वर्षापासून येत आहे आणि त्यांनी आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं हाच एक दृष्टिकोन या मंडळींनी ठेवला। आणि त्या ठिकाणी काही जिथं जागा भेटेल किंवा ज्या स्वस्तामध्ये जागा भेटतील किंवा ज्या ठिकाणी लोकेशनला चांगल्या ठिकाणी मिळतील जागा, अशा ठिकाणी त्यांनी घरं बांधली आणि त्या घरावरती आता हा जो शास्तीकराचा आणि अनधिकृत बांधकामांचा जो टांगती तलवार होती, त्या टांगती तलवार जैसे तेच आहे। आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर आमचं प्रामुख्यानं हेच म्हणणं आहे की शास्तीकर हा सरसकट माफ व्हावा, हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। आणि आता या शासनाने 1000 स्क्वेअर फीटाचं हे जे गाजर दिलं आहे हे नागरिकांना जे दिलेलं आश्वासन आहे हे पाळू शकले नाहीत। ह्याच्यामध्ये या भाजप सरकारचा नाकर्तेपणा सपशेल या ठिकाणी दिसून येतोय। तर राष्ट्रवादीची भूमिका एवढीच आहे की सरसकट शास्तीकर माफ व्हावा, अनधिकृत बांधकामं रेग्युलर व्हावी, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। तुमच्याकडनंच कळतं की माफीचं आश्वासन यांनी दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय आपले लोकप्रतिनिधींनी जाहीर केलं पत्रकार। मला एक कळत नाही की काही दिवसांपूर्वी 500 स्क्वेअर फीटचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं तुम्ही जनतेला, म्हणजे घोषणा केली। आज 1000 स्क्वेअर फीटचं करता काही दिवसांनी तुम्ही काही जनतेच्या भावनांशी खेळण्याचा चेष्टा करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। हा माझा पहिला त्यांच्यावरती गंभीर आरोप। मुळात निवडणुकीपूर्वी तुम्ही म्हटलं होतं सरसकट शास्तीकर माफ करू, त्यानंतर तुम्ही असं जनतेच्या भावनांची काय म्हणून खेळता। 1000 स्क्वेअर फीटवाल्याला तुम्ही शास्तीकर माफ करा, 1100 स्क्वेअर फीटवाला जर एखादा गरीब असेल, 1200 स्क्वेअर फीटवाला गरीब असेल, त्याला तेवढं बांधकाम करणं अनिवार्य असेल त्याच्या कुटुंबाकरता, म्हणजे याचा अर्थ तो तुमच्या या योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही का? हा सर्वात महत्वाचा प्रश्न। हा प्रश्न आपण आणि जनतेने खरं पाहता त्यांना विचारला। म्हणजेच हे लोकांनी निवडणुका आल्यावरच तुम्हाला काय एवढा जनतेचा कळवळा येतो? इतक्या दिवस तुम्हाला 4.5-5 वर्ष मिळाली, ह्याच्यामध्ये तुम्हाला शास्तीकर नाही आठवला, तुम्हाला अनधिकृत बांधकामाचा विषय नाही आठवला। आता तुम्ही हे विषय हातात घेऊन जनतेसमोर आहे, जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न भाजपवाले करतायत आणि हे वारंवार सिद्ध झाले। हे नव्याने काय आता मी सांगायची गरज नाही, परंतु मला आपल्याला विनंती आहे की आमचं जे म्हणणं आहे आणि जी चेष्टा यांनी जनतेची चालवली की आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून ही भूमिका सुद्धा जनतेपर्यंत जाऊ द्या, अशी आमची कळकळीची आपल्याला विनंती। नमस्कार, मी सचिन चिखले, शहर अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरसेवक गटनेता स्मार्ट सिटी संचालक पिंपरी चिंचवड महानगरपालिका। आज सत्ताधारी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन शहरातील सर्व शास्तीकर बाधित लोकांना 1000 स्क्वेअर फूट प्रमाणे शास्तीकर हा माफ करण्यात आलेला आहे असं जाहीररित्या सांगण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि इतरही सामाजिक संघटना शास्तीकर हा पूर्णपणे माफ व्हावा यासाठी प्रयत्नशील होते। वेळोवेळी सत्ताधारी पक्षांना आठवणीत करून देण्यासाठी आंदोलनाचा धडाका सत्ताधारी पक्षांवर चालू ठेवण्यात आलेला होता। याचीच कुठेतरी दखल घेत व नागरिकांचा रोष याची दक्षता पाहता सत्ताधारी पक्षाने आज 1000 स्क्वेअर फूट प्रमाणे शास्तीकर हा माफ केलेला आहे। परंतु सर्वसामान्य जनतेची त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांची इच्छा आहे की सरसकट शास्तीकर माफ करण्यात यावा। सत्ताधारी पक्षाने इलेक्शनच्या आधी सर्वसामान्य जनतेला आश्वासन दिले होते की शास्तीकर हा पूर्णपणे माफ करण्यात येईल, त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यात येईल। या सर्व गोष्टींची दखल घेत जोपर्यंत सत्ताधारी पक्ष पूर्णपणे शास्तीकर माफ करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आंदोलन करत राहील। तसेच मी सर्व नागरिकांना आवाहन करतो किंवा सत्ताधारी पक्षांना सांगू इच्छितो की मागील जो शास्तीकर सर्वसामान्य नागरिकांनी भरलेला आहे तो शास्तीकर सर्वसामान्य नागरिकांना परत देण्यात यावा अशी देखील मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आयुक्तांना व सत्ताधारी पक्षांना करण्यात येईल। धन्यवाद।